24 न्यूज. मी आहे आपल्यासोबत दिव्या आणि मोहिते. एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर. तोडपाण्याचा व्यवसाय असलेल्यांनी व राजकीय तडजोड करणाऱ्यांनी निष्ठा शिकवू नये. भाजपा पदाधिकारी यांचा पलटवार. निवडणुका म्हणजे यांची सुगी. राजकीय पक्षाचे बॅनर वापरून तोडपाणी व्यवसाय करणाऱ्यांनी व निवडणुकांकडे सुगी म्हणून पाहणाऱ्यांनी पक्षीय निष्ठेवर बोलणे व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्यावर बोलणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा, असा पलटवार इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी यांनी राहुल महाडिक, विक्रम पाटील व आनंदराव पवार यांच्यावर केला आहे. काल महायुतीचे विक्रम पाटील, राहुल महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना मदत केली असल्याचा आरोप केला होता. याला उत्तर देण्यासाठी आज इस्लामपूर येथील भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बोलताना पदाधिकारी म्हणाले की बिनबुडाच्या आरोपामुळे संबंधितांवर कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. या मंडळींनी तयारी ठेवावी, तर गट म्हणून काम करणाऱ्यांनी स्वतःची कर्तबगारी तपासावी, नंतर निष्ठा शिकवावी, असा इशारा देत 2019 विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील राहुल महाडिक यांना लागलेल्या लॉटरीचे तिकीट बक्षीस म्हणून खुद्द जयंत पाटील यांनीच फाडले असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष सुरेखाताई जगताप, वाळवा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने, सरचिटणीस दादासाहेब प्रसाद, संदीप सावंत, प्रवीण परीट, अजित पाटील, निशिकांत दादा युथ फाउंडेशनचे संस्थापक अक्षय पाटील, विश्वजित पाटील, संदीपराज पवार आदींसह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा यांच्यावर जे खोटेनाटे आरोप केले त्याला आज उत्तर देण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये जे दादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने दादा यांच्या प्रचारार्थ जे पक्षाकडून जे कार्यक्रम आले ते प्रभावीपणे राबवण्याचं काम प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका व ग्रामीण व शहर या सगळ्यांनी मिळून व महिला आघाडी सगळ्यांनी मिळून प्रामाणिकपणे काम केलं आहे. फडणवीस साहेबांची सभा या शहरात गांधी चौकात झाली. त्या ठिकाणी सुद्धा ग्रामीणमधून व शहरामधून जवळजवळ भारतीय जनता पार्टीचे 4 ते 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आदरणीय निशिकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथे उमेदवार महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेदादा यांचा प्रामाणिकपणे प्रचार केला आहे. तडजोड मंडळांची एक बैठक पत्रकार परिषद झाली. त्यात माझे मोठे बंधू निशिकांत दादा ज्यावर एक आरोप केला गेला की DNA तपासून घ्या. बाहेरच्या लोकांनी आमचा DNA तपासायची गरज नाही, आम्ही सक्षम आहे. तालुक्याला माहिती आहे महाराज भोसले पाटील ज्यांचं मतदान या तालुक्यात नाही, त्यांनी इथं आमच्या महाराज भोसले पाटलांचा DNA तपासायची गरज नाही, त्यांनी आपलं वाकून बघावं. काल काही महायुतीतले घटक पक्षातल्या नेत्यांनी काल एक प्रेस घेतली. विक्रमभाऊ पाटील असतील, राहुल महाडिक असतील, आनंदराव पवार असतील यांनी प्रेसच्या माध्यमातून माननीय भारतीय जनता पार्टीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय निशिकांत दादा यांची हकालपट्टीची मागणी केली. पण त्यांना एक मला आतापर्यंत सांगावं असं वाटतं की गेले 35 वर्ष झालं ह्या इस्लामपूर विधानसभाचं मतदारसंघाचं नेतृत्व जयंत पाटील करत आहेत. 35 वर्षात ते विरोधक म्हणून त्यांना ते काम स्वतः करतात, पण आता 35 वर्षात एकही निवडणूक त्यांनी आतापर्यंत लढवली नाही किंवा त्यांच्या विरोधात कधी कामही केलं नाही. प्रत्येक वेळी सेटलमेंटचं राजकारण करायचं आणि निवडणुकीच्या वेळी कुठंतरी गायब व्हायचं हे आत्तापर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. पण माननीय निशिकांत दादांनी 2019ची विधानसभा निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पार्टीचं काम वाडी वस्तीवरती पोहोचवण्याचं काम हे निशिकांत दादांनी केलं. त्यामुळं जे आरोप केले ते बिनबुडाचे आहेत. स्वतः सर्व पक्षांनी महायुतीच्या पक्षांनी जो पत्रकार परिषदेतून दादांचे जे आरोप केले ते अत्यंत खोटे असून दादा चुकीचे आहेत. कारण लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान इस्लामपूर शहर आणि इस्लामपूर शहराबाहेरच्या जे ग्रामीण भागातल्या सगळ्या जबाबदाऱ्या श्री विक्रम पाटील यांनी इस्लामपूर शहराची सगळी जबाबदारी इलेक्शनची घेतली होती
आणि आनंदराव पवार यांनी ग्रामीण भागात सर्व जबाबदारी घेतली होती. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे एक निरीक्षक म्हणून पक्षाच्या मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या वतीनं डॉक्टर रणजित पाटील माजी गृहराज्यमंत्री यांनाही या निरीक्षक म्हणून पाठवलं होतं. त्यांच्या जवळजवळ या इस्लामपूर विधानसभामध्ये 27 ते 28 बैठका झाल्या. त्या सर्व बैठका लोकसभेच्या प्रचारासंदर्भातच होत्या. त्यामुळं त्यांच्याबरोबर असणारे सगळे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांनी दादांना सांगली जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळं आम्हाला सर्व दादांनी आदेश दिले होते की आपल्या पक्षाच्या जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करा. त्याचबरोबर ते काय ज्या ठिकाणी ते बोलवतील त्या ठिकाणी तुम्ही हजर व्हा. त्याप्रमाणे आम्ही सर्व दौरे त्यांचे केलेले आहेत. शिवाय आम्ही ज्या ठिकाणी त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी आम्ही सगळे हजर राहिलेलो आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काल एक पत्रकार परिषद झाली. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की 4 वर्ष 11 महिने गायब असणारी टोळी विधानसभा जवळ आली म्हणले की सगळी एकत्र येतात. त्यांचा एकच रिजन आहे की कुठल्याही परिस्थितीत निशिकांत दादा आमदार नाही झाले पाहिजेत. मग कुठलेही ते खोटे नाटे आरोप करायला चालू करतात. निशिकांत दादांच्याकडे जबाबदारी सांगलीची होती आणि हातकणंगले मतदारसंघात आपला मतदारसंघ असल्यामुळे इथं आम्ही सर्व पदाधिकारी काम करत होतो. आणि ते म्हणतात की राजीनामा हकालपट्टी करा. अरे तुमचा पक्ष कुठला, तुमचा काय संबंध, हकालपट्टी करणार तुम्ही कोण, तुमचा गट वेगळा, तुमची पार्टी वेगळी. काय तर लोक नुसती वार्डाचं नेता आहेत पण स्वतःला तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नेतं समजतात. मग यांना सांगायचं एकच आहे मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही विरोधकांना विरोध कमी, निशिकांत दादांना जास्त विरोध करायचं काम आतापर्यंत केलेलं आहे. ते सुद्धा इथून पुढे प्रामाणिकपणे तुम्ही ते काम करायला लागलाय. पण तुमच्या विरोधाला कुठलीही भीक गाठली जाणार नाही. आमचे बंधू विक्रम भाऊनी जो आरोप केला की आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही, तशाच पद्धतीने आम्ही सांगतो की आमचा आणि त्यांचा आजपासून कसलाही संबंध राहणार नाही. इथून पुढं जशाच तसं त्यांना उत्तर दिलं जाईल. आणि ज्यांना शिवतेज नागरी पतसंस्था चालवायला जमली नाही, त्यांनी 3000 लोकांना जो रोजगार देतोय, त्यांची घरं चालवतोय, त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. आणि असल्या बोलण्याची आम्हाला क्यू येते. माननीय निशिकांत दादांच्यावरती जे आरोप झाले हे पूर्णपणे खोटे आहेत हे असं आम्हाला का सांगावं लागेल. कारण गेली 6 वर्ष झालं मी पाहते महिला मोर्चाच्या माध्यमातून माननीय निशिकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली एवढं सुंदर काम अगदी शून्यातून ह्या मतदारसंघामध्ये जे कमळ फुललं आहे, ठामपणे जे पाटलांच्या विरोधात माननीय निशिकांत दादांनी एवढं सुंदर काम पक्षाचं केलेलं आहे की ते आज संपूर्ण मतदारसंघ नवे तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. आणि आज जी झालेली आपली लोकसभेची निवडणूक आहे यामध्ये माझा भाजपचा महिला मोर्चा अतिशय प्रामाणिकपणानं पुढे येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे ते आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यासाठी. आणि आज दादांची जी वाढती लोकप्रियता आहे हेच काही लोकांना बघवत नाही म्हणून हे बिनकामाचे आरोप चाललेले आहेत.